नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपल्या किसानमध्ये युवा तरुण शेतकरी दिलीप चौधरी आहेत. दिलीप चौधरी यांनी 15 पासून ते 2018 पर्यंत त्यांनी MGM कॉलेज ऑफ जर्नलिझममध्ये पत्रकारितेची डिग्री घेतली. त्यानंतर त्यांनी त्यांचा पारंपरिक व्यवसाय जो शेतीचा होता तोच कंटिन्यू करण्यास ठरवला, पण त्यात आधुनिकता आणि शेतीला जोडधंदा म्हणून त्याच्या शेतीसोबत अजून वेगवेगळे शेतीशी रिलेटेड व्यवसाय करावेत. सुरुवातीला कुक्कुटपालनाविषयी त्याला आकर्षण होतं, त्यामुळे त्यांनी जिल्ह्याभरात जे कुक्कुटपालनाचे छोटे मोठे केंद्र होते म्हणजे चालवत होते शेतकरी, त्या शेतकऱ्यांकडून नॉलेज घेऊन मग त्याने हा कुक्कुटपालनाचा व्यवसाय करायचं ठरवलं. तर आपण जाणून घेऊयात कसा त्याचा प्रवास राहिला, तो का वाढला, त्याच्या तोंडून ऐकून घेऊया. नमस्कार दिलीप, किसानमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. कसं तुम्ही या शेती क्षेत्रातून पोल्ट्री फार्म व्यवसायाकडे कसे वळला? वडील शेती करत होते, तर शेतीतून तसं उत्पन्न निघत नव्हतं, त्याचमुळं तर शेतीला काहीतरी जोड व्यवसाय म्हणून करायचं ठरवलं, त्यामुळे पोल्ट्री व्यवसायाकडे वळलो. आणि पोल्ट्री व्यवसाय हा शेतीला जोड धंदा नसूनच हा स्वतंत्र व्यवसायाचं रूप घेत आहे सध्या. त्याच्यामुळं याच्यात भरपूर इन्कम काढता येऊ शकतं समजा, आणि मी काढत आहे सध्या माझ्याकडे 500 गावरान कोंबड्या आहेत. तर त्यातून प्रति दिवसाला 350 ते 400 अंडे निघतात आणि एका अंड्याला 8 रुपये असा भाव भेटतो. हे अंडे जे निघतात म्हणजे 500 कोंबड्याचे 500 अंडे निघतात, त्यात काही वेस्टेज म्हणून काय जे खराब होत असतील ते खराब होऊन, पण 8 रुपये जर तुम्हाला इथे येऊन व्यापारी घेतात का तुम्हाला नेऊन द्यावं लागतं? नाही, व्यापारी इथंच येऊन घेतात. 8 रुपयाने शेडवरती येऊन घेऊन जातात व्यापारी. पण ती न्यायची व्यवस्था कशी करतात? तर त्यांच्याकडे कॅरेट वगैरे असतात, तर समजा 3-4 दिवस म्हणून आपल्याला फक्त स्टॉक करावा लागतो, त्याच्यानंतर ते घेऊन जातात. मग म्हणजे सुरुवातच तुम्ही गावरान कोंबड्यापासून केली का या अगोदर दुसरे काही पर्याय? बॉयलर होते आपल्याकडं, तर ते बॉयलरचं खर्च झापत नव्हतं जास्त, त्याला इन्व्हेस्टमेंट जास्त होती, त्यामुळं नंतर मग हे कमी इन्व्हेस्टमेंट, त्याच्यामुळं इकडं वळलो. आणि इन्कम दोन्हीची सारखीच आहे, त्याच्यामुळे इकडं जरा वळलो. आता पूर्वी जे बॉयलर होत्या आणि या कोंबड्या होत्या, पूर्वी तुम्ही बंदिस्त करायचे आणि आज मुक्त करता, तर मुक्त करण्याचे फायदे काय? त्यांना एका दिवसाला कमीत कमी 3.5 ते 4 क्विंटल खाद्य लागत होतं. तर तसं यांना 25 किलोमध्ये एका दिवसाचं यांनाचं होतं. आणि शेतात मोकळ्या सोडल्यानंतर, बाहेर मोकळं चरायला सोडल्यानंतर त्या किडे वगैरे आळ्या ज्या असतात बाहेर झालेले, गवत वगैरे हे खात्यात, त्याच्यामुळे त्यांना एवढा खाद्याचा खर्च होत नाही त्यांच्यावर. आणि गावरान आहे त्याच्यामुळे यांना मोकळं सोडल्यानंतर हे जास्त अंडे वाढतात. आणि याचा अंड्याचा कालावधी किती महिने राहतो? किती महिने अंडे देतात? 4.5 महिन्यानंतर अंडे देण्याला सुरुवात केली तर ते 18 महिने अंडे देते. एक कोंबडी एका महिन्यात समजा 22 ते 23 अंडे देते समजा. आणि त्याच्यानंतर 18 महिने झाल्याच्या नंतर तीच कोंबडी आपण 300 रुपये प्रति किलोनं विकू शकतो समजा. तर त्यावेळेस एका कोंबडीचं वजन 2 किलोच्या आसपास असतं समजा. 500 रुपये नागापर्यंत एक कोंबडी विकली जाते. साधारण तुमचं 500 कोंबड्या आणि 500 कोंबड्याचे 23 अंडे महिन्याला, तसं आणि 13 ते 14 महिने तुम्हाला हे उत्पन्न भेटतं. अंडे देते एक कोंबडी, 18 महिने अंडे देते. आणि त्यानंतर ती जे 1.5 किलो 2 500 रुपये नागाना तर आपण सरासरी धरू शकतो एका कोंबडीची गावरान असल्यामुळे. यानंतर म्हणजे या क्षेत्रामध्ये तरुण जे शेतकरी आहेत त्यांनी येण्यासाठी त्यांना काही तुम्ही मेसेज देऊ शकता की बरेचसे विद्यार्थी आहेत, आता नोकरी नाही तर मग ते MIDCत कामाला जातात, 10-12 हजार रुपयांनी काम करतात, तर हे स्वतःचा व्यवसाय आपल्या घरात राहील. बरेचसे शेतकऱ्याचे मुलं असंच करतात ना, त्यांना काही मेसेज देऊ इच्छिता? माझं एकच सांगणं आहे की नोकऱ्या केल्यापेक्षा स्वतःचा छोटा का होईना स्वतःचा व्यवसाय असला पाहिजे. आता ठीक आहे, कोंबड्या जरी म्हणत असलं कोणी, पण कोंबड्यातून भरपूर असं मी महिन्याला 50 ते 60 हजारापर्यंत इन्कम माझं आहे सध्या. तर त्याच्यामुळे ते 9-10 हजाराची नोकरी करण्यापेक्षा कोंबड्या सांभाळण्यात ठीकठाक जाऊ. बरोबर आहे दिलीपराव. त्यांचं म्हणणं की तुम्ही बाहेर MIDCत काम केल्यापेक्षा आपल्या शेतात आपल्या माणसात राहून तुम्ही जर त्याच्यापेक्षा डबल उत्पन्न कमवत असाल तर तुम्ही तुमच्या घरी राहूनच व्यवसाय करा. अशाच स्टोऱ्या पाहण्यासाठी तुम्ही आमचं YouTube चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद दिलीपजी.